आप की अदालतमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे कायम प्रवाहाच्या विरुद्ध बोलत असतात. नड्डाजी, तुमच्या परिवाराविषयी मी माहिती काढली. एक तर बहुतेक लोक शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा इतर कोणत्या व्यवसायात आहेत. तुमचे वडील भरपूर आदरणीय प्रोफेसर होते, व्हाईस चान्सलर होते. तुमची बहीण डॉक्टर, तुमचे भाऊ UGC. मग तुम्ही या चुकीच्या मार्गावर कसे काय आलात? चुकीचा मार्ग सुधारण्यासाठी आलोय. कारण इथे सुधारणा करण्याची गरज होती. माझा जन्म जिथे झाला, मी पटनाला जन्मलो. 75, 76 आणि 74 पासून आपण पाहिलं तर ते जे-पी अजिटेशनचं एपिसेंटर होतं. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला आणि त्या काळी आमच्या परिवारात सुद्धा ज्या काही घटना घडल्या, माझे बाबा सुद्धा इमर्जन्सीपूर्वी बऱ्याचशा पदांवर होते. पण इमर्जन्सीला पाठिंबा न दिल्यामुळे त्यांना बऱ्याचशा पोस्टवरून अ, हटवण्यात आलं होतं. त्यामुळे मला वाटलं की राजकारणात आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे. मग घरच्यांनी तुम्हाला अडवलं नाही, की सगळे मोठमोठ्या पदांवर आहेत, तुम्ही सुद्धा IAS, IPS काहीतरी बना किंवा प्रोफेसर बना? आमच्या घरी खूपच हेल्दी चर्चा व्हायची नेहमी. मी बरेचसे महत्त्वाचे राजकीय मुद्दे घरच्या डायनिंग टेबलवरच समजून घेतले आणि बाबांचा ठाम विश्वास होता की घरी मोकळी चर्चा झाली पाहिजे. मला सपोर्ट मिळाला. मी निश्चितच माझ्या कुटुंबाचा खूप आभारी आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक परिवार सपोर्ट करत नाही, पण मला हा सपोर्ट मिळाला आणि घरच्यांसोबत मी मनमोकळी चर्चा केली आणि हे बघा, राजकारणी परिवारात बऱ्याचदा असं घडतं, की कुटुंबाला राजकारणामध्ये घेऊन जा. तुम्ही राजकारण कुटुंबात घेऊन आलात. मी कुटुंबात राजकारण घेऊन तर नाही आलो, पण हो, आमच्या घरी राजकारणी विषयांवर चर्चा मी लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण हे खरंय की मी स्वतः राजकारणात प्रवेश केला. पण तुम्ही जी सून घरी घेऊन आलात, ज्यांच्याशी लग्न केलंय, त्या राजकारणी कुटुंबातून होत्या आणि त्या सुद्धा लीडर होत्या. राजकारण करणाऱ्या लोकांना पॉलिटिकल बॅकग्राऊंडवालीच एखादी धर्मपत्नी मिळाली तर आयुष्य सोपं होतं. कारण की त्यांची काम करायची पद्धत, जनतेकडे बघायचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन, सोशल अँगल या सगळ्या पैलूंची माहिती असली पाहिजे. बघा, त्या सुद्धा निवडणूक लढल्या होत्या, विजयी झाल्या होत्या. त्यांच्या आई सुद्धा निवडणूक जिंकल्या होत्या. मग त्यांनी कधी असं बोललं नाही, "नड्डाजी मागे व्हा, आम्ही आता लीड करणार." घरी हे सगळं तर सुरूच असतं. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही सामाजिक क्षेत्र निवडा, आम्ही राजकीय क्षेत्र निवडतो. मग त्या सामाजिक क्षेत्रात ॲक्टिव्ह झाल्या आणि मी राजकारणात ॲक्टिव्ह झालो. पण तुमचे जे शाळेतले मित्र होते, ते सांगत होते, की त्या काळात तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट नव्हता. तुम्ही एकतर स्विमिंग पूलमध्ये असायचात हो. किंवा खेळाच्या मैदानामध्ये. मला खेळात खूप इंटरेस्ट होता. मी स्पोर्ट्समध्ये माईल रेस चॅम्पियनही होतो आणि स्प्रिंट चॅम्पियनही होतो. असं खूप कमी वेळा होतं, की दोन्ही रेसमध्ये कोणी चॅम्पियन होतो आणि स्विमिंगमध्ये मला इंटरेस्ट होता. ॲक्टिव्हिजमचे किस्से सुद्धा ऐकले आहेत. व्हाईस चान्सलरला त्यांच्या ऑफिसमधून उचलून ते काय झालं, की एक मॅनेजमेंटच्या क्लासमध्ये, मॅनेजमेंटच्या एक्झामिनेशनमध्ये आम्हाला असं वाटलं, की यात काहीतरी घोटाळा झाला आहे. आंदोलन सुरू झालं. आंदोलन यशस्वी सुद्धा झालं. काही लोक प्रदर्शनाला बसले. तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, की मी म्हणालो, "सर, काही लोकांना तुम्हाला भेटायचं आहे." ते म्हणाले, "मी नाही भेटणार." ते त्यावेळी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये होते. मी म्हणालो, "तुम्ही व्हाईस चान्सलर आहात. तुमची जबाबदारी आहे त्यांना भेटणं." "नाही, मी नाही भेटणार." मी म्हणालो, "असं कसं चालेल? युनिव्हर्सिटी अशी नाही चालत." "नाही, मी नाही भेटणार." मी म्हटलं, "चला ठीक आहे." मी नेतो. आमच्यासोबत 10-12 स्टुडंट होते. मी म्हणालो, "उचला यांची खुर्ची मग आता." त्या सोफ्यासोबत उचललं आणि उचलून मोठ्या आदराने मी बाहेर नेऊन गार्डनमध्ये मी त्यांना ठेवलं. मी ती खुर्ची ठेवली म्हणजे बसल्या-बसल्या त्यांना तिथेच बसवलं. म्हणालो, "सगळे स्टुडंट्स आहात, ते आता तुम्ही बाहेर आलाच आहात, तर मग भेटा यांना आता ना." त्यानंतर मग ते बोलले. म्हणजे नेता बनायचे सगळे गुण तुमच्यात आधीपासून होते. मी मी याचा निर्णय तर लोकच घेऊ शकतात. मी काही बोलू शकत नाही. पण हो, त्या काळी मी आक्रमक नक्कीच झालो होतो. पण सिस्टम्स आणि नॉर्म्सना कधी ओव्हरस्टेप करायचो नाही. तुमचं खरं मूल्यांकन तर मोदीजींनी केलंय हं. आणि मोदीजींनी सगळ्यांसमोर सांगितलं, की ते आणि तुम्ही एकाच स्कूटरवर बसून काम करण्यासाठी फिरायचात. हो. हे बघा, मी माझं हे सौभाग्य मानतो, की मला अशा एका व्यक्तीसोबत अगदी तरुणपणापासूनच काम करायची संधी मिळाली. त्यांच्याकडनं खूप काही शिकायची संधी मिळाली. आज मी जे काही आहे, त्यांच्या छोट्या-छोट्या शिकवणीमुळे, जी त्यांनी जीवनात आम्हाला दिली आहे,
त्यातून शिकता-शिकता मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर आम्ही काम करायचो, तेव्हा ते निश्चितपणे आमचे महामंत्री होते, आमचे प्रभारी होते आणि मी युवा मोर्चाचा अध्यक्ष बनलो होतो. त्या काळी या गाड्या वगैरे तर आम्हाला आम्हाला मिळायच्याच नाहीत कधी. आमच्याकडे जी स्कूटर असायची तिलाच किक मारायचो, त्यावर बसून सगळीकडे जायचो आणि लोकांनाही भेटायचो. मोदीजी त्या काळी सुद्धा एवढेच शार्प होते जेवढे आता आहेत? अगदीच. खूपच शार्प, खूपच शार्प आणि अ, गोष्टी अगदी मुळापासून पकडणं. मी तर त्यांना सरळ सांगून टाकतो, जेथे माझी विचारशक्ती संपते, त्याच्या कितीतरी मैल पुढून तुमची सुरू होते. तो अँगलच माझ्या लक्षात येत नाही. तासनतास मेहनत करून, बरीचशी तयारी करून मी त्यांच्याकडे जातो आणि त्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवतो. तेव्हा ते म्हणतात, "अच्छा, आता हा अँगल सुद्धा बघ, तिथे सुद्धा बघ, ते सुद्धा बघ." आणि जी तयारी मी केली आहे, ती असं वाटतं, की तो कागदाचा तुकडा मी घेऊनच का गेलो होतो? मला खरंच असं वाटतं आणि एवढ्या आयडियाज ते देतात ना, एकाच वेळी एवढ्या आयडियाज देतात, तर त्यामुळे खरंच त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी तुमच्यासाठी कठीण नव्हतं का? तुम्ही अगदी लेड बॅक पहाडी होतात, थोडे आराम करणारे आणि हे दिवस-रात्र काम करणारे. एक मोठा भाऊ म्हणून छोट्यांच्या उणिवा समजून घेत त्याच्याकडून काम करून घ्यायचं हे मोदीजींकडनं शिकलं पाहिजे. त्यामुळे माझ्यातल्या उणिवा माहीत असतानाही अ, अ, अनेकदा ते मला म्हणाले, की "नड्डा, मी तुला बारीक करूनच सोडणार आहे. त्यामुळे काम करून घ्या." तर ते त्यांच्याबद्दल तो आपलेपणा आणि एवढी मेहनत जेवढी आता आयुष्यमान भारत आम्ही लोकांनी 9 महिन्यांच्या आत जगातली सर्वात मोठी वर्ल्ड हेल्थ स्कीम, जगातली वर्ल्ड्स लार्जेस्ट हेल्थ कव्हरेज दिलं. हे काम 9 महिन्यांच्या आत झालं आणि डिजिटली झालं. त्यामुळे मेहनत तर ते करूनच घेतात आणि त्यांनी 20 मीटिंग्स तर त्यांनी स्वतः घेतल्या. तुम्ही सुद्धा खूप मेहनत करून घेता. नाही मी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या सभा असतात. तुम्ही नारा दिला होता, "मोदी है तो मुमकिन है." हो. ही खरी गोष्ट आहे, की मोदी है तो मुमकिन है यात काहीच शंका नाहीये. मोदीजींचं व्यक्तिमत्व आज ते फक्त पार्टीचे नेते नाहीयेत किंवा फक्त देशाचे नेते नाहीयेत. जगभरात त्यांचं नाव आहे आणि जगात सगळे त्यांना खूप मानतात. आपण बोलायचं झालं आता आता बघा मी तुम्हाला सांगतो, या कोविड मॅनेजमेंटचं तर अगदी जवळून पाहिलंय मी. ॲज प्रेसिडेंट ऑफ मी आधी हेल्थ मिनिस्टर सुद्धा राहिलो आहे. तर जो बायडननी त्यांचं कौतुक केलं. जपानच्या प्रेसिडेंटनी त्यांचं कौतुक केलं. आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे टेड्रोस डायरेक्टर जनरलनी त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या मॅनेजमेंटचं कौतुक केलं. आणि आज हे सिद्ध झालं आहे, की 130 कोटींच्या देशाला ज्या सुरक्षा कवचासोबत त्यांनी उभं केलं, 220 डोजेस ऑफ व्हॅक्सिन, डबल डोज प्लस बूस्टर या टोचायचं काम वर्ल्ड्स लार्जेस्ट आणि वर्ल्ड्स फास्टेस्ट व्हॅक्सिनेशन प्रोग्राम इज इंडियाज प्रोग्राम ऑफ कोरोना. तर आता हे अच्छा, मी तर हेल्थ मिनिस्टर राहिलो आहे. या देशात ट्युबरक्लोसिसचं औषध यायला 25 वर्ष लागली. या देशात टिटॅनसची लस यायला 28 वर्ष लागली. या देशात जॅपनीज इन्सेफलायटिसचं औषध यायला 100 वर्ष लागली. 1906 साली जपानमध्ये शोध लागला. भारतात पोहोचायला 2006 साल आलं. या देशात आपल्या पल्स पोलिओच्या प्रोग्रामला 2 थेंब जे पोलिओचे देतात ते पोहोचायला इथे 25 वर्ष लागले. नॅशनल प्रोग्राम बनायला 30 वर्ष लागली. आणि इथे जानेवारी 2020 ला कोरोनाची पहिली केस डिटेक्ट झाली. एप्रिल 20 ला मोदीजींनी टास्क फोर्स बसवली आणि 9 महिन्यांच्या आत एक नाही 2 इंडिजिनियस व्हॅक्सिन बनवून देशाला दिली. हे खूप मोठं यश आहे त्यांचं. आता जर आपण क्लायमेट चेंज विषयी बोलायचं झालं तर बोरिस जॉन्सन म्हणतात की ते प्राईम मिनिस्टर मोदी हॅज टेकन द लीड ऑफ क्लायमेट चेंज अँड ही हॅज ब्रॉट द वर्ल्ड टुगेदर. या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की मोदीजींचा करिश्मा आज जगभरात मानत आहेत. युक्रेन वॉरमध्ये आफ्टर ऑल सेफ पॅसेज त्यांनी मिळवून दिला की नाही दिला? पुतीन सोबत चर्चा केली. एक वेळ होती तेव्हा त्यांनी पुतीन सोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी झेलेन्स्की सोबत चर्चा केली. दोघांशी बोलणं झाल्यानंतर सेफ पॅसेज त्यांनी दिला आणि आपली मुलं तर आलीच आली 32,000. पण जगातल्या इतर देशांची मुलं सुद्धा भारताचा तिरंगा घेऊन तेही सुरक्षित निघून आले. हे आपण विसरता कामा नये. आणि भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आहे माझी, की मी लेटर ऑफ स्पिरिटमध्ये या सगळ्या गोष्टी
लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यावर अंमल करणं. म्हणजे मेहनत खूप करून घेतात. हो, नक्कीच. आणि तुम्ही मेहनतीशिवाय राहूच शकत नाही. मेहनत तर पार्ट अँड पार्सल आहे. 24/7/365 एकही सुट्टी नाही. म्हणजे आमच्या कल्चरमध्येच नाहीये. आता जर मी म्हणालो, की मी खूप मोठा तीर मारलाय, तर असं काहीही नाहीये. मोदीजींनी भारताची राजकीय संस्कृती बदलून टाकली. पॉलिटिकल कल्चर हॅज बीन चेंज्ड. एक टाईम होता, लोक जेव्हा निवडणूक जिंकली, की पार्ट्या करायचे, सुट्ट्या करायचे. काही लोक अजूनही सुट्टीवर जाणार आहेत आणि जातच असतात. तर सुट्टीवर जायचे. त्यामुळे सतत मीटिंग्स घेणं, काम करत राहणं, एकही सुट्टी न घेणं. पंतप्रधान मोदीजींनी आजपर्यंत, तुम्ही तर फक्त 8 वर्षाचं बोलताय. मी म्हणतोय जेव्हापासून ते मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून कोणीही रेकॉर्ड दाखवा, त्यांनी एका तासाची तरी सुट्टी घेतली असेल. तर अशा व्यक्तिमत्वासोबत काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांचा प्रभाव तर पडणारच ना. तर मग मग हे त्रासदायकच आहे ना, दिवस-रात्र काम नाही करत बघा, राहणं. बघा यापेक्षा राहुल गांधी परवडले. ते सुट्ट्या तरी घेतात ना. ते जास्त वेळ तर सुट्टीवरच असतात, कधी-कधी कामावर येतात. पण आमच्या इथे आम्हाला काम करायलाच मजा येते. आम्ही एवढे रमलो आहोत, त्याबरोबर एवढे इन्व्हॉल्व सुद्धा झालो आहोत. टार्गेट्स आहेत, ती पूर्ण करायची आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारचं एक वर्क कल्चर त्यांनी हे जे डेव्हलप केलं कल्चर आहे. बदललंय ना नड्डाजी, त्यामुळे दुसऱ्या पार्टीतले नेते खूप नाराज आहेत. नाही त्यांना बघा, सुद्धा भरपूर काम करावं लागतं. विरोधी पक्षांना मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, एकतर काम करायची पद्धत बदला किंवा घरी बसायची तयारी करा.